इयत्ता 7वीचा आपण पेपर 2 इंग्लिश व बुद्धिमत्ता चाचणी सराव पेपर बघूया. सुरुवातीला इंग्लिशचे क्वेश्चन बघा. पहिला क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क फॉर द सेंटेन्स. खाली वाक्यासाठी योग्य पंक्च्युएशन मार्क म्हणजे विरामचिन्ह. तर बघा इथं इट्स आलेला आहे. त्या पहिला पर्याय एक्सक्लॅमेटरी मार्क हे शेवटी येतं त्यामुळे तो चालणार नाही. कॉमा यादी आली किंवा लिस्ट आली तर त्यामुळे तोही चालणार नाही. तर ॲपॉस्ट्रॉफी बघा इट्स इट इज म्हणून बनतो त्यामुळे इट्स शब्दासाठी ॲपॉस्ट्रॉफी हा पर्याय चालेल. क्वेश्चन नंबर 2, सिलेक्ट ऑड वन आउट म्हणजे वेगळ्या पर्याय ओळखायचे आपल्याला. ॲज सॉफ्ट ॲज कॉटन म्हणजे कापसाप्रमाणे मऊ बरोबर आहे. ॲज स्लो ॲज अ स्नेल गोगलगाईप्रमाणे हळू बरोबर आहे. ॲज फास्ट ॲज अ टर्टल टर्टल म्हणजे कासव तर कासवाप्रमाणे वेगवान कासव वेगवान नसतं त्यामुळे हे ऑड वन आहे. आणि चौथं, ॲज रेड ॲज अ ब्लड रक्ताप्रमाणे लाल तर बरोबर आहे हा पर्याय. बघा क्वेश्चन नंबर 3, चूज द करेक्टली फॉर्म डिग्री ऑफ कम्पॅरिझन फ्रॉम द अल्टरनेटिव्ज. पर्यायामधून योग्य डिग्रीचं रूप असलेलं विशेषण शोधायचं किंवा यादी शोधायची. लवली लवलियर लवलीएस्ट तर बघा इथं वायच्या जागी आय पाहिजे होता म्हणून पर्याय रॉंग आहे. फाईन फायनर फायनेस्ट इथं आर पाहिजे होता त्यामुळे पर्याय नंबर 2 पण चुकीचा आहे. टॉल टॉलर टॉलेस्ट तर बरोबर आहे हा पर्याय टॉल टॉलर टॉलेस्ट. बघा डीवाला प्रेटी प्रेटियर प्रेटिएस्ट इथं डबल टी नाही आहे त्यामुळे हा रॉंग पर्याय आहे. बघा क्वेश्चन नंबर 4, रीड द कन्व्हर्सेशन अँड आन्सर द क्वेश्चन. तर हा डायलॉग वाचा आणि प्रश्नांची उत्तर द्या. हाऊ मेनी ॲपॉस्ट्रॉफी सायन्स आर यूज इन द कन्व्हर्सेशन. या कन्व्हर्सेशनमध्ये किती ॲपॉस्ट्रॉफीचे चिन्ह आहे ते आपल्याला शोधायचे आहे. बघा एक ए सेज हॅलो व्हॉट्स युअर नेम व्हॉट्स हे पहिलं. आय ॲम अनुज आय ॲम दुसरं. आय ॲम इन क्लास 7 आय ॲम तिसरं. अँड यू ए सेज आय ॲम इन क्लास 6 4. माय नेम इज पार्थ. तर अशा प्रकारे इथं बघा व्हॉट्स 1, आय ॲम 2, त्यानंतर पुन्हा एकदा आय ॲम 3 आणि आय ॲम 4. तर एकूण 4 पर्याय म्हणजे पर्याय नंबर ए. क्वेश्चन नंबर 5 बघूया आपण. चूज द करेक्ट ऑप्शन टू आयडेंटिफाय द टेन्स ऑफ द अंडरलाईन वर्ड. तर ह्या वाक्यामध्ये अंडरलाईन केलेल्या शब्दावरून ठरवायचं की कोणता टेन्स आहे याचा काळ कोणता आहे. वी हॅव स्टॉप ऑल द होल्स हॅव स्टॉप हॅव हॅज आणि तिसरं रूप जर आलं तर तो प्रेझेंट परफेक्ट टेन्स असतो. कोणता तर तो प्रेझेंट परफेक्ट टेन्स असतो. हा पर्याय नंबर सी मध्ये याचं उत्तर आहे. बघा क्वेश्चन नंबर सी, चूज द करेक्ट सेंटेन्स ऑफ प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं वाक्य ओळखायचं असलं तर हॅव हॅज आणि क्रियापदाचं तिसरं रूप असतं. तर बघा आय सॉ द फिल्म सॉ हे दुसरं रूप आहे हे सिम्पल पास्ट टेन्सचं वाक्य आहे. आय हॅव सीन द फिल्म बघा हॅव आणि क्रियापदाचं तिसरं रूप आहे बरोबर आहे हे प्रेझेंट परफेक्टचं वाक्य आहे हॅव सीन. बघा क्वेश्चन नंबर 7 बघूया आपण. विच पंक्च्युएशन मार्क विल बी यूज इन द गिवन सेंटेन्स. खालील वाक्यामध्ये कोणतं विरामचिन्ह वापरलेलं आहे. हॅलो व्हॉट्स युअर नेम हॅलो व्हॉट्स युअर नेम कोणते विरामचिन्ह वापरले जातील. तर बघा हॅलो नंतर कॉमा येईल आणि व्हॉट्स युअर नेम नंतर क्वेश्चन मार्क येईल म्हणून पर्याय नंबर डी हे त्याचं उत्तर आहे 7व्याचं. बघा क्वेश्चन नंबर 8, चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ऑफ द गिवन सेंटेन्स. खालील वाक्याचं योग्य इनडायरेक्ट स्पीच आपल्याला शोधायचं आहे. रितेश सेड टू हिज टीचर आय एम व्हेरी सॉरी. तर इथं रितेश हा बोलणार आहे. सेड टू हे निवेदक क्रियापद आहे आणि हिज टीचर हा लिस्नर आहे. तर इथं असर्टिव्ह सेंटेन्समध्ये जोडण्यासाठी दॅट वापरतात. मेन अट काय असते पहिली दॅट. तर बघा इथं सर्व पर्यायांमध्ये तुम्ही जर पाहिलं तर पर्याय नंबर डीमध्ये दॅट नाही म्हणजे हा पर्याय गेला. त्यानंतर रितेश सेड टू हिज टीचर रितेश टीचरला बोलला त्यामुळे आयचा ही होईल. ॲमचा वॉज ही वॉज व्हेरी सॉरी म्हणजेच काय दॅट ही वॉज व्हेरी सॉरी. इथं बघा आय वॉज व्हेरी सॉरी म्हणून हा पर्याय रॉंग आहे. दॅट ही वॉज व्हेरी सॉरी तर हा पर्याय बरोबर आहे आणि दॅट आय एम व्हेरी सॉरी हा रॉंग आहे म्हणून बघा बी नंबरचा पर्याय. रितेश सेड टू हिज टीचर दॅट ही वॉज व्हेरी सॉरी पर्याय नंबर बी हे त्याचं उत्तर आहे. बघा पुढचा क्वेश्चन नंबर 9, चूज द ऑड वन आउट वेगळ्या अर्थाचा शब्द. मेनी मोर मोस्ट बरोबर आहे डिग्रीची हे रूप. बॅड बेटर बेस्ट तर हे रॉंग आहे कारण ते काय आहे गुड बेटर बेस्ट. पुढचं क्लेवर क्लेवरर क्लेवरेस्ट बरोबर आहे. बिग बिगर बिगेस्ट बरोबर आहे. तर इथं पर्याय नंबर 2 काय गुड बेटर बेस्ट पाहिजे होती तर बॅड
बेटर बेस्ट दिलेलं आहे. बघा पुढचा क्वेश्चन नंबर 10. रीड द फॉलोइंग सेंटेन्स अँड फाइंड आउट द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच. योग्य इनडायरेक्ट स्पीच शोधायचं आहे. ही सेड आय एम टायर्ड नाव. ही सेड आणि मग इथं कंजंक्शन जोडण्यासाठी दॅट वापरतात. तर बघा पर्याय नंबर सी मध्ये दॅट नाही, हा पर्याय गेला. त्यानंतर दॅट नंतर बघा आय एम, तर तो स्वतः बोलतोय म्हणून आयचा ही होईल, एमचा वॉज होईल, टायर्ड आणि नावचा देन होईल. म्हणजे काय, दॅट ही वॉज टायर्ड देन. दॅट ही वॉज टायर्ड देन. बघा पहिला पर्याय, ही सेड दॅट ही वॉज टायर्ड देन. तर बरोबर आहे, हा पहिला पर्याय बरोबर आहे. त्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन आपला, रीड द कन्व्हर्सेशन अँड आन्सर द क्वेश्चन्स. हा, तर कन्व्हर्सेशन वाचा आणि प्रश्नांची उत्तर द्या. हॅलो, व्हॉट्स युअर नेम? बी सेज, आय एम अनुज, आय एम इन क्लास 7. अँड यू? ए सेज, आय एम इन क्लास 6. माय नेम इज पार्थ. हाऊ मेनी क्वेश्चन मार्क्स आर यूज इन द कन्व्हर्सेशन. इथं क्वेश्चन मार्क म्हणजे प्रश्नचिन्ह किती आलेले आहे बघा. हा इथं 1, त्यानंतर इथं 2. हा, तर बघा 1 आणि 2 क्वेश्चन मार्क आलेले आहे. म्हणजे पर्याय नंबर काय तुमचा सी. काय पर्याय नंबर सी. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आपला, चूज द करेक्ट सेंटेन्स शोईंग द डिग्री ऑफ कम्पॅरिझन ॲज मेन्शन. हा, तर पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. बघा पॉझिटिव्हचं वाक्य ओळखायचं असलं तर त्याची सुरुवात नो अदर किंवा व्हेरी फ्यूने झालेली असते आणि त्याचं ॲडजेक्टिव्ह किंवा विशेषण ॲजमध्ये असतं. तर बघा पहिल्यामध्ये नुसतं ऑदर आहे त्यामुळे रॉंग आहे. इथं मुंबई सब्जेक्ट आहे, बी आणि सी पण रॉंग आहे. तर हे बघा, व्हेरी फ्यू सिटीज इन इंडिया आर ॲज बिझी ॲज मुंबई. एकदम करेक्ट वाक्य आहे. तर पर्याय नंबर डी. बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, रीड द सेंटेन्स अँड चूज इट्स करेक्ट आन्सर विथ पंक्च्युएशन मार्क. योग्य विरामचिन्ह असलेलं वाक्य शोधायचं. बघा रितेश, जय अँड दिलीप. तर हे काय सर्व प्रॉपर नेम आहे म्हणजे कॅपिटल पाहिजे. रितेश, जय, दिलीप. आर द बॉईज फ्रॉम राधा अपार्टमेंट. तर राधाचा आर पण कॅपिटल पाहिजे आणि अपार्टमेंट पण कॅपिटल पाहिजे कारण हे प्रॉपर नाऊन आहे. तर अशा प्रकारे बघा रितेश, जय, दिलीप, राधा, अपार्टमेंट हे सर्व शब्द कॅपिटल असलेलं आपल्याला बघायचं आहे. त्यामध्ये बघा जय आणि दिलीप कॅपिटल नाही, रॉंग येते. इथं याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर रितेश, जय, दिलीप, राधा, अपार्टमेंट एकदम बरोबर आहे. पर्याय नंबर सीमध्ये दिलीपचा डी छोटा आहे. डीमध्ये तुम्ही जर पाहिलं तर त्यामध्ये राधाचा आर स्मॉल आहे. त्यामुळे बघा पर्याय नंबर बी, रितेश, जय, दिलीप आर द बॉईज फ्रॉम राधा अपार्टमेंट. तर याचा ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. बघा तर आपला नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, क्वेश्चन नंबर 15. सिलेक्ट द इनडायरेक्ट स्पीच फ्रॉम द फॉलोइंग. योग्य इनडायरेक्ट स्पीचचं वाक्य शोधायचं आहे. बघा तर इनडायरेक्टमध्ये इथं असर्टिव्ह सेंटेन्समध्ये दॅट असतं कंजंक्शन जोडण्यासाठी. तर पहिल्या याच्यामध्ये दॅट नाही त्यामुळे तो रॉंग आहे. दुसऱ्या याच्यामध्ये दॅट आहे आणि सीमध्ये नाही मग ते पण रॉंग आहे आणि डीमध्ये दॅट आहे. बघूया आपण आता बी आणि डीमध्ये कोणता आन्सर आहे. मीना टोल्ड रीता दॅट शी वॉज हर बेस्ट फ्रेंड. आणि डीमध्ये टीचर टोल्ड हर दॅट शी वॉज लेट दॅट डे. बरं, तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, इनकरेक्ट काय करायचं आहे आपल्याला, इनकरेक्ट इनडायरेक्ट स्पीच ओळखायचं आहे. तर यामध्ये इनकरेक्टमध्ये तुम्हाला कळतं आहे बघा इथं दॅट पहिल्या याच्यामध्ये दॅट नाही आहे त्यामुळं ऑप्शन नंबर 1 रॉंग आहे. बरं, पुढचा क्वेश्चन नंबर 16. चूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क रिलेटेड टू गिवन वर्ड. या शब्दांची संदर्भात योग्य काय. तर बघा हे वाय, वेअर, हाऊ, वेन, हाऊ मेनी, हूज हे सर्व क्वेश्चन्स आहेत. काय ते क्वेश्चन्स आहेत. त्यामुळं पर्याय नंबर इथं बीमध्ये क्वेश्चन मार्क दिलेला नाही आहे त्यांनी, पण हा पर्याय नंबर बी इथं क्वेश्चन मार्क द्यायला पाहिजे होता. पुढचा बघा क्वेश्चन नंबर 17. चूज द करेक्ट डिग्री ऑफ कम्पॅरिझन फॉर द गिवन सेंटेन्स. खालील वाक्यासाठी योग्य डिग्रीचं पर्याय निवडा. पुणे इज ॲज कूल ॲज मुंबई. ॲजमध्ये जर ॲडजेक्टिव्ह असलं, विशेषण जर असलं तर त्याला काय म्हणता पॉझिटिव्ह डिग्री. तर हे पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन. चूज द इनडायरेक्ट सेंटेन्स फ्रॉम द गिवन सेंटेन्स. तर यामध्ये चूज द इनकरेक्ट सेंटेन्स फ्रॉम द गिवन सेंटेन्स. इनकरेक्ट वाक्य निवडायचं आहे, इनकरेक्ट चुकीचं. शी कम टू द मिल्क रिव्हर. तर बघा शी कम, ही, शी, इट तृतीयपंथी, ही, शी, इट हे जर 3 कर्ते असतील तर क्रियापदाला यस प्रत्यय लागतं.
इथं नाही आहे, त्यामुळे हे इनकरेक्ट वाक्य आहे. शी केम हे सिम्पल पास्ट बरोबर आहे. शी इज कमिंग प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह बरोबर आहे. शी विल कम सिम्पल फ्युचर बरोबर आहे. तर इथं पर्याय नंबर ए. बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 19. चूज द करेक्टली फॉर्म डिग्री ऑफ कंपॅरिझन फ्रॉम द अल्टरनेटिव्ह. योग्य डिग्रीचे विशेषण ओळखायचे. लिटिल, लेस, लिटलेस्ट, डिफिकल्ट, डिफिकल्टर, डिफिकल्टेस्ट, हेवी, हेवियर, हेविएस्ट, बॅड, बेटर, बेस्ट. सूचना काय आहे? चूज द करेक्टली फॉर्म डिग्री ऑफ कंपॅरिझन. याचा अर्थ तीन पर्याय रॉंग आहे आणि एकच पर्याय इथं काय आहे? करेक्ट आहे. तर यामध्ये पर्याय नंबर सी हा बरोबर आहे. हेवी, हेवियर, हेविएस्ट. बघा क्वेश्चन नंबर लास्ट. कंप्लीट द सेंटेन्स युजिंग करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब इन प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स अपूर्ण वर्तमान काळातलं वाक्य पूर्ण करण्यासाठी पर्याय निवडायचा आहे. बघा टीचर सेज हू इज हेल्पिंग यू इन द स्टडी. स्टुडंट माय मदर डॅश मी इन द स्टडी. माय मदर नंतर काय येणार? तिथं इज येणार आणि हेल्पचं चौथं रूप म्हणजे हेल्पिंग. इज हेल्पिंग. माय मदर इज हेल्पिंग मी इन द स्टडी. तर बघा इथं इज स्टडी. अशा प्रकारे जर आवडला असेल तर लाईक करा.